अमरावतीत शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास कठोरा नाका येथील सुरुची बार अँड रेस्टॉरंटमध्ये दारूच्या नशेत असलेल्या काही इसमांनी मोठा राडा घातल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बारच्या संचालकांनी दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये आरोपींनी मॅनेजरला मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात रात्रीच्या वेळी बार आणि रेस्टॉरंटच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील सुरुची बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। मदनलाल रामलाल जयस्वाल जे या बारचे संचालक आहेत, त्यांनी या दिलेल्या माहितीनुसार 7 ते 8 तरुणांनी दारूच्या नशेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्यांनी रेस्टॉरंटमधील शांतता भंग केली आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला मारहाण केली। ही संपूर्ण घटना सुरुची बारमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। फुटेजमध्ये आरोपींचा उद्दमपणा स्पष्टपणे दिसत आहे। या घटनेनंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आशिष मकेश्वर, सिद्धार्थ वानखडे, तेजस देशमुख, सागर खिराडे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे। विशेष म्हणजे नुकतेच अमरावती दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांनी रात्री 1 नंतर सुरू असलेल्या बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। या घटनेमुळे शहरातील नाईट लाईफच्या नियमांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रात्री उशिरा सुरू असलेल्या बारमध्ये घडलेल्या या घटनेने शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असला तरी रात्रीच्या वेळी अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे। या प्रकरणातील पुढील तपास काय दिशा घेतो आणि पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार।